ॐ धन्यवाद अनघा शाह. अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृद जन हो, तुम्ही आणि मी मिळून गेली 4 वर्ष एक ऑनलाईन व्यासपीठ उभं केलेलं आहे. व्याख्यात्यांचे कष्ट आणि आपल्या सगळ्या अभ्यासक श्रोत्यांचा सहकार्याचा सहयोगाचा भाग याच्यामधून एक चांगली सांस्कृतिक चळवळ, एक चांगलं सांस्कृतिक व्यासपीठ आपण उभं करू शकलोय. 4थ्या वर्षामध्ये अगदी अखेरच्या टप्प्यावर आपण आहोत आणि त्याच्यामध्ये उपांत्य जे आणखीन एक व्याख्यान होणार आहे, पण त्याच्या आधीचं उपांत्य व्याख्यान पुष्प गुंफण्याची जबाबदारी माझ्याकडं मंचानं दिली आहे. आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे की 4थ्या वर्षी आपण विषय सूत्र कोणतं घेतलंय, तर आचार्य आणि त्यांचं तत्वज्ञान. त्या आचार्यामध्ये अगदी प्राचीन आचार्यांच्या पासून या आद्य शंकराचार्यांच्या पासून आजचे वर्तमान काळातले जे आचार्य आहेत, जे कोणी विचारवंत आहेत, तत्वज्ञ आहेत, तत्वज्ञान क्षेत्राला ज्यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलंय, अशा अनेक आचार्यांचा आपण परिचय करून घेतलाय. आता आज माझ्याकडं ज्या आचार्यांच्या संदर्भात बोलण्याची जबाबदारी आहे, त्या आचार्यांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ते म्हणजे वल्लभाचार्य. सामान्यपणे भारतीय संस्कृतीचा, भारतीय तत्वज्ञान परंपरेचा विचार करायला लागलो तर आचार्य पंचक हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. त्यांच्या नावांचा उल्लेख करायचा तर आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, मध्वाचार्य आणि वल्लभाचार्य या 5 आचार्यांना प्रणाम केल्याशिवाय भारतीय तत्वज्ञान क्षेत्रात कोणीही अभ्यासक पुढं पाऊल टाकू शकत नाही. आता यापैकी वल्लभाचार्यांचा अभ्यास आपण करत असताना विचार मनात येतो, त्या 5 आचार्यांचा कालक्रम कसा आहे, त्यांचा जीवनपट कसा आहे. त्यांच्यामध्ये म्हटलं तर वयानं सगळ्यात मोठे, काळाच्या दृष्टीनं आणि काळाच्या दृष्टीनं वयानं सर्वात लहान असे कोण आहेत. तर आपण क्रम लक्षात ठेवण्यासाठी असं ध्यानात घेऊया की आद्य शंकराचार्यांचं शतक हे 9वं शतक आहे, इसवी सनाचं 9वं शतक. इथून आपली आचार्य परंपरा सुरू होते. नेमका जीवनपट सांगायचा तर शंकराचार्यांचा जन्म इसवी सन 788 ला आहे आणि केवळ 32 वर्षाचं आयुष्य, पण त्या व्यक्तीने दिग्विजय केला 788 ते 820, म्हणजे शतक 9वं. शंकराचार्य यांनी केला श्री गणेशा. शंकराचार्यांच्या नंतर रामानुजाचार्य येतात, त्यांचं शतक 11वं शतक आहे. इसवी सनाचा उल्लेख करायचा तर 1036, शंकराचार्य 820, रामानुजाचार्य 1036. पुढे आपण गेलो निंबार्काचार्य, तर त्यांचं शतक 12वं शतक आहे. नेमका सन आहे 1122. आता 9वं शतक झालं, 11वं शतक झालं, 12व्या शतकाला आपण आलो आणि आपण भाग्यवान असे की 12व्या शतकात 2 आचार्य आपल्याला भेटतात, निंबार्काचार्य आणि मध्वाचार्य. त्यांचा काळ 1122
आणि 1197 असं आहे. म्हणजे शतक 12वं. त्याच्या आधी 11वं शतक रामानुज, 8वं शतक, 9वं शतक शंकराचार्य. आणि आज जे आपले चरित्र नायक आहेत ते वल्लभाचार्य, त्यांचं शतक ना 8वं 9वं तर 15वं शतक आहे. म्हणजे वल्लभाचार्य तुम्हाला मला सगळ्यात जास्त कालदृष्ट्या जवळचे आहे. वल्लभाचार्य यांचा नेमका सण सांगायचा तर 1479 असा आहे. थोडक्यात आचार्य पंचकाची नावं आपल्या समोर आली, पण या आचार्य पंचकानं प्रत्येकानं प्रस्थान त्रयीवर भाष्य करताना, म्हणजे भगवद्गीता, त्याच्या मागं ब्रह्मसूत्र आणि त्याच्या मागं उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता ही आपली प्रस्थान त्रयी आहे. म्हटलं तर वेदांताची प्रस्थान त्रयी आहे. आणि त्याच्यावर भाष्य केल्याशिवाय पूर्वीच्या काळात आचार्य म्हणून मान्यता मिळतच नव्हती. त्या 5 आचार्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य तर केलेलं आहे आणि प्रत्येकानं स्वतःच एक स्वतंत्र आणि स्वायत्त मत नोंदवलेलं आहे. आपण सगळे जाणकार अभ्यासक आहात. आपल्याला मी जे पुढे सांगतोय ते सहजपणे लक्षात येईल. शंकराचार्यांचं मत कोणतं तर केवल अद्वैत हे शंकराचार्यांचं मत. रामानुजाचार्यांचं मत कोणतं तर विशिष्ट अद्वैत हे त्यांचं मत. अद्वैतच पण केवल नाही, विशिष्ट. पुढे गेलो, निंबार्काचार्य जर असतील तर त्यांचं आहे द्वैताद्वैत, म्हणजे उभय, द्वैत पण आणि अद्वैत पण. वल्लभाचार्यांच्याकडे आपण गेलो तर त्यांचं अद्वैत हे शुद्ध अद्वैत आहे. म्हणजे बघा, शंकराचार्यांच्या अद्वैताच्या मागं विशेषण आहे केवल अद्वैत, आणि वल्लभाचार्यांच्या अद्वैताच्या मागं विशेषण आहे शुद्ध अद्वैत. मोठा फरक आहे. कोणता तो आपण बघूया. हे 4ही आचार्य अद्वैती आहेत. शंकराचार्यांच्या केवल अद्वैतापेक्षा बाकीच्या तिघांचं अद्वैत थोडं थोडं वेगळं आहे. आणि या चौघांच्या पेक्षा वेगळे असणारे 5वे जे आचार्य आहेत ते मात्र अद्वैती नाहीत, ते द्वैती आहेत. त्यांचा काळ मी सांगितला, इसवी सनाचं 12वं शतक. ते मध्वाचार्य, आणि मध्वाचार्य हे अद्वैती नव्हे तर द्वैत संप्रदायाचे उद्गाते आहेत. थोडक्यात केवल अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैताद्वैत, शुद्ध अद्वैत आणि केवल द्वैत किंवा पूर्ण द्वैत म्हणजे मध्वाचार्य. आपण बरंच विवेचन केलं, पण हे लक्षात राहण्यासाठी एक संस्कृत श्लोक उद्धृत करतो, तो असा: शंकरस्य केवलाद्वैतः, शंकरस्य केवलाद्वैतः रामानुजीय विशिष्टाद्वैतु, निंबार्के द्वैताद्वैतौ माध्वमतो केवल द्वैतच, वल्लभे शुद्धाद्वैतौ पंचैते ज्ञान भास्कराः. अगदी खरंय. हे 5 आचार्य म्हणजे ज्ञान भास्कर आहेत, यात शंका नाही. आता वेळेचं भान ठेवून आपल्याला 5 आचार्यांच्या बद्दल थोडं आपण बोललो, पण मुख्यतः आपल्याला बोलायचं ते वल्लभाचार्यांच्या बद्दल. आणि वल्लभाचार्यांच्या बद्दल बोलताना बाकीचे 3 आचार्य जरा बाजूला ठेवूया आणि शंकराचार्य अद्वैती, वल्लभाचार्य अद्वैती, आणि त्यांची विशेषण सुद्धा वरवर पाहता सारखी वाटणार. केवल अद्वैत आणि शुद्ध अद्वैत यात फरक काय हो? एका शब्दात आपण फरक लक्षात ठेवूया. केवल अद्वैतामध्ये
ब्रह्माबरोबर माया मानली गेली आहे आणि शुद्ध अद्वैतामध्ये ब्रह्माबरोबर माया मानली गेलेली नाही. मायेचं अस्तित्वच मुळी जे शंकराचार्यांनी मानलंय हे अस्तित्वच मुळी वल्लभाचार्यांना अमान्य आहे. आता हे लक्षात घेण्यासाठी शंकराचार्यांचं तत्वज्ञान एका सूत्रात आणि वल्लभाचार्यांचं तत्वज्ञान एका सूत्रात तुलनात्मक दृष्ट्या आपण पाहूया. या मुद्दा एक पृष्ठभूमी म्हणून आपल्या समोर येईल आणि मग त्याचं विश्लेषण विवेचन क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं विचार यात्रा म्हणून आपण करू. आपल्या सगळ्यांना शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचं तत्वसूत्र हे निश्चितपणे माहिती आहे. मला खात्री आहे ते तत्वसूत्र मी उच्चारतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या प्रकाशात वल्लभाचार्यांचं तत्वसूत्र काय आहे हे आपण बघूया. शंकराचार्यांचं केवळ अद्वैताचं तत्वसूत्र काय, तर ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. अर्थ आपल्याला परिचित आहे. ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे. जग जे डोळ्याला दिसतं ते मायाकृत आहे म्हणून मिथ्या, याचा अर्थ आभास आहे. मात्र जीवो ब्रह्मैव ना परहा, पण जीवात्मा मात्र परमात्म्याचा अंश आहे, न अपरहा, तो काही दुसरा नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. आता हे आपल्या मनामध्ये दृढ ठेवा आणि वल्लभाचार्यांचं तत्वसूत्र ध्यानामध्ये घ्या. एकदम किती फरक आहे बघा. ब्रह्म सत्यम नाही, ब्रह्म बालकृष्णो. सत्यम आहेच पण फक्त सत्यम नाही, बालकृष्णाच्या रूपानं ते निर्गुण सगुण झालंय म्हणून ब्रह्म बालकृष्णो. जगत कृष्ण रूप आणि त्याच्या मागे विशेषण आहे माया रहित. शंकराचार्य जग हे माया सहित मानतात, वल्लभाचार्य जग हे माया रहित मानतात. म्हणून ब्रह्म बालकृष्णो जगत माया रहित कृष्ण रूप. आणि पुढचा फरक बघा, जीवो ब्रह्मैव ना परहा. की शंकराचार्य आद्य आणि आपल्याला वल्लभाचार्य सांगतायत जीवो ब्रह्मैव यांना नाही कळत आहे, जीवो भक्तैव ना परहा. म्हणजे वल्लभाचार्यांचं सूत्र झालं ब्रह्म बालकृष्णो जगत कृष्ण रूप जीवो भक्तैव ना परहा. इथं आत्मा परमात्म्याच्या चर्चेपेक्षा भक्त भगवंताची चर्चा जास्त आहे. म्हणून केवळ अद्वैतापेक्षा आमचं विशुद्ध अद्वैत आहे, नुसतं शुद्ध नाही विशुद्ध अद्वैत आहे, अशी ही भूमिका आहे. आपण भूमिकेचा निर्देश केला, पण तत्वज्ञान थोडं नंतर पाहूया. त्याच्या आधी आपले जे चरित्र नायक आहे या चरित्र नायकांचा जीवनपट आपण लक्षात घेणं हे केव्हाही आवश्यक आहे विचार यात्रा म्हणून. हा जीवनपट पाहताना कोणी विचारलं ते वल्लभाचार्यांचं सामर्थ्य, वल्लभाचार्यांचं अवतार कार्य एक दोन वाक्यात सांगा, तर आपण सांगू शकू की आता जे आपण 16वं शतक म्हटलं, या 16व्या शतकातील भक्ती चळवळीतील अत्यंत महत्वाचं दीपस्तंभासारखं, कांचनगंगा गौरी शंकरासारखं भक्ती चळवळीतलं स्थान कोणाचं असेल तर वल्लभाचार्यांचं. तत्वज्ञानात फरक आहे, पण मला तुलना करण्याचा मोह येतो की भक्तीच्या संदर्भात द्वैताचार्य मध्वाचार्यांचं जे स्थान आहे 12व्या शतकात, ते 16व्या शतकात वल्लभाचार्यांचं स्थान आहे आणि मध्ये सगळं मुस्लिम आक्रमण आहे.
हिंदू धर्म धोक्यात आलाय, माणसांना जगण्याला काही प्रेरणा नाहीये, त्यावेळा भक्तीचा आधार देण्याचं काम, आणि पुढे मी सांगतो आम जनतेला, फक्त पंडितांना नाही तर वंचितांना आणि पीडितांना सुद्धा भक्तीचा आधार देण्याचं काम. कालदृष्ट्या बोलायचं तर एकनाथांचा काळ 1533 ला जन्म आहे आणि त्याच्या जवळपास वल्लभाचार्यांचाही जन्म आहे असं आपल्या लक्षात येईल. कालपट आहे नाथांच्या थोडा आधी एकनाथांच्या. म्हणजे एका वाक्यात, अहो भारतातल्या भक्ती चळवळीतलं सर्वोच्च व्यक्तिमत्व, सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व एक, आणि दुसरं शुद्ध अद्वैताबरोबर पुष्टी मार्ग, पोषण मार्ग, भगवत कृपा याला आपल्या विचार व्यूहामध्ये सगळ्यात मोठं स्थान देणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे वल्लभाचार्य. हेच दुसऱ्या भाषेत सांगायचं तर भारतीय तत्वचिंतन क्षेत्रामधले एक स्वायत्त आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व, दिग्गजासारखं, आणि भक्ती चळवळीमधला सर्वांचा मार्गदर्शक असणारं व्यक्तिमत्व म्हणजे वल्लभाचार्य असं लक्षात. त्यांचा जन्म आहे इसवी सन 1479 मधला. काल संपतो तेव्हा 16वं शतक, जन्म आहे 15वं शतक. इसवी सन 1479 जन्म झाला छत्तीसगड, चंपारण्य, रायपूर याच्या जवळच्या जंगलात. अगदी चंपारण्य म्हणजे जंगलच आहे, आणि त्या जंगलामध्ये वल्लभाचार्यांचा जन्म. असं का घडलं तर मुळात त्यांचे आई वडील हे छत्तीसगड भागातले नाही आहेत. मुळात आई वडील हे आंध्र मधले तेलगू दाम्पत्य आहे, तेलगू विप्र आहे. वडिलांचं नाव लक्ष्मण भट असं आहे आणि आईचं नाव इल्लम्मा गारू असं आहे. हे मोठे पंडित आहेत आणि म्हणून त्यांचं जीवन हे आंध्रमध्ये व्यतीत न होता वाराणसी, काशी इथं व्यतीत होत आहे. जेव्हा वल्लभाचार्यांचा जन्म व्हायचा होता, आईच्या पोटात ते होते, तेव्हा काही निमित्तानं या दाम्पत्याला वाराणसी, काशीहून पुन्हा आपल्या मूळ गावाकडं म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडं यायला लागत होतं. काशी वाराणसी ते आंध्र प्रदेश, उत्तर भारत ते दक्षिण भारत हा प्रवास करताना वाटेत छत्तीसगडचा प्रदेश आला आणि ईश्वराच्याच इच्छेनं एल्लम्मा गारू जंगलात प्रसूत झाल्या. एका शमी वृक्षाखाली मूल जन्मास आलं. वातावरण मुस्लिम आक्रमणानं भयप्रद होतं, हिंदूंना जगणं मुश्किल होतं. 16वं शतक, 15वं, आणि अशा कालखंडामध्ये जन्मास आलं मूल जणू काही चेतना रहित आहे असं जाणवलं. ते मूल हालचालच करेना. मूल निष्प्राण झाले की काय असा विचार मनामध्ये आला. कुणाची मदत नव्हती. वाट मारी, फंद फितुरी सगळ्या गोष्टींचं आक्रमण होतं. अशा कालखंडात वाटेमध्ये नाईलाज असतं. देवानं मूल दिलं पण ते जन्मताच मृत झालं असं समजून आई वडिलांनी त्याला कापडामध्ये गुंडाळलं. शमी वृक्षाखाली जन्म झाला आणि त्याच वृक्षाखाली खड्डा खणून त्या मुलाला भूमीच्या स्वाधीन केलं आणि आई वडील चालत चालत पुढच्या गावी धर्मशाळेत गेले. रात्री इल्लमा गारू यांना भगवंताचा दृष्टांत झाला की मूल गेलेलं नाही, मूल जिवंत आहे. रात्रीच्या दृष्टांतानंतर पहाटेच धावत पळत माता पिता पुन्हा जंगलात आले आणि आश्चर्य म्हणजे मूल मृत नव्हतं, मूल चळवळ करत होतं, चैतन्ययुक्त होतं. ते भक्ती चळवळीला चैतन्य देणार होतं. आणि विशेष म्हणजे या मुलाच्या रक्षणासाठी त्याच्या भोवती अग्नी नारायणानं 3 कुंडल म्हणजे कडी केलेली होती.
मूल सुरक्षित, जिवंत, आणि त्याला कोणी स्पर्श करू नये, त्रास देऊ नये म्हणून 3 अग्निकडी याच्यातूनच वल्लभ संप्रदायामध्ये वल्लभाचार्यांना अग्नी नारायणाचा अवतार असं मानतात. चरित्रपट पाहताना पुढे लक्षामध्ये येतं की विलक्षण बुद्धिमत्ता, हे आपले 5 आचार्य तसेच आहेत. विलक्षण बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धिमत्ता, एक पाठी बुद्धिमत्ता. किती बरं? तर चरित्रात नोंद आहे, ऐतिहासिक नोंद आहे की त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षीच त्यांची मुंज झाली, उपनयन. एक जाता जाता मुद्दा लक्षात ठेवा, अलीकडे आपण 8व्या वर्षी अष्टवर्षीय मुंज करतो, पण जुन्या कालखंडामध्ये पंचवर्षीय मुंजी असायची. 5व्या वर्षी मुंज झाली. मुंजीनंतर गुरुकुल, वेदाध्ययन सुरू, षडशास्त्रांचा अभ्यास, आणि आश्चर्य म्हणजे या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विलक्षण सामर्थ्याच्या मुलानं केवळ 2 वर्षामध्ये संपूर्ण वेद संहिता आणि षडशास्त्र आत्मसात केली. गुरुदेवांना, गुरुकुलातल्या आचार्यांना धक्काच बसला. वय झालं 9 वर्षाचं, आणि 9 वर्षापासून 20 वर्षापर्यंत 10-11 वर्ष वल्लभाचार्य म्हटलं तर एकांतात, म्हटलं तर लोकांतात, म्हटलं तर कृष्ण भक्ती करत, म्हटलं तर आचार्य म्हणून, कारण एक प्रकारचा अभ्यास वेदाभ्यासाचा झाला होता, काही लोकांना भेटत असा प्रवास करत होता. पण हा 10-11 वर्षाचा काळ वल्लभाचार्यांचा थोडासा अज्ञातवासासारखाच आहे. पण वल्लभाचार्य सगळ्यात प्रसिद्ध झाले ते वयाच्या 20व्या वर्षी. 9 वर्ष ते 20, आणि 20व्या वर्षी काय माहिती नाही, कुणी सांगितलं माहिती नाही का, स्वयंप्रेरणा. त्यावेळी हम्पी इथं विजयनगर साम्राज्य होतं, आणि ते कळसावर होतं, कारण कृष्णदेवराव यादव हा सिंहासनाधीश्वर होता. तो विद्याप्रेमी होता, आणि त्याच्या दरबारामध्ये वल्लभाचार्यांचं आगमन झालं आणि शास्त्रार्थ झाला. त्या ठिकाणी जे पंडित होते ते सगळे आद्य शंकराचार्यांना मानणारे, अद्वैत वेदांत मानणारे, आणि त्याबरोबर मायावाद मानणारे होते. तसं म्हटलं तर शंकराचार्यांचा काळ आहे 9वं शतक, आणि यांचा काळ आहे 16वं शतक. या 700 वर्षामध्ये भारत देशामध्ये ब्रह्मसत्य होतं, पण जगन मिथ्या वाटत होतं. अनेक कारणे असतील. मायावाद नाही म्हटलं तरी तो आपल्याला फार मोठा प्रभावी वाटत होता, आणि सगळे शास्त्री पंडित मायावादाची तरफदारी करणारे होते. आणि कृष्णदेवराव यादवांच्या दरबारात सलग 7 दिवस सगळे पंडित, मायावादी, वेदांती, अभ्यासक, हे काही कमी नव्हते. तेजो भास्कर एका ज्ञान भास्कराबरोबर चर्चा, त्यावेळेचा शब्द शास्त्रार्थ करत होते. आणि 7 दिवसानंतर या सगळ्या पंडितांना पराभूत करून वल्लभाचार्यांनी मायावाद निर्मूल केला. फार मोठी गोष्ट आहे. मायावाद निर्मूल केला, 700 वर्षाची परंपरा खंडित केली, आणि भक्तीच्या अंगाने नंतर लोकमान्य टिळकांना एका अर्थानं वारसा मिळाला, त्या कर्मयोगाचा पाया रचला. 16 वर्ष. हे दृश्य तेवढे विलक्षण होतं की कृष्णदेवराव यादव सिंहासनाच्या पायऱ्या उतरून स्वतः खाली आला, वल्लभाचार्यांपुढे नतमस्तक झाला, आणि त्यांना कनकाभिषेक केला, जे सोन्याच्या मोहरांनी न्हाऊ घातलं. आणि एवढंच नव्हे तर त्यांना 16व्या शतकात पदवी मिळाली, आणि ती पदवी 2 पदवींचा संगम आहे. जगद्गुरु श्रीमत महाप्रभू. आपला चैतन्य महाप्रभू हे नाव माहिती आहे, पण वल्लभाचार्य श्रीमत महाप्रभू तर आहेतच, पण जे विशेषण आपण भगवान श्रीकृष्णाला लावतो जगद्गुरु, ते कृष्णदेवराव यादवानं या कृष्णावतारी वल्लभाचार्यांना दिलं.
ही इतिहासाची साक्ष आहे. जगद्गुरु, महाप्रभू आणि मध्ये शब्द आहे श्रीमत, हे त्यांना स्थान मिळालं. आणि मग एक प्रकारचा आत्मविश्वास म्हटलं तरी चालेल, त्यांनी भाष्य कधी लिहिलं याचा ऐतिहासिक पुरावे आपल्यापाशी नाहीत. ते भाष्य काय काय सांगतो, पण इतिहासाच्या ओघात वयाच्या 20व्या वर्षापासून 52व्या वर्षी त्यांनी काशी जलसमाधी घेतली. 30 वर्षाचा कालखंड या माणसानं भारतामध्ये 3दा भारत भ्रमण करून हे पुढे सांगतो. आपल्या शुद्ध अद्वैत पुष्टी मार्ग, पोषण मार्ग, भक्ती मार्ग, शरणागती, प्रपत्ती याचा अविरत प्रचार केलाय. अशा प्रकारे आपण तत्वज्ञान पाहणारच आहोत, पण थोडक्यात अगदी उल्लेख करून पुढे जायचं तर कसं आहे बरं हे तत्वज्ञान. तर पहिला फरक असा, शंकराचार्य जगाला मिथ्या म्हणतात ना, नाही. जग हे कृष्णरूप आहे, जग हे सत्य आहे. नुसतं व्यावहारिक सत्य नाही आहे, पारमार्थिकही सत्य आहे. थोडक्यात जग मिथ्या नाही. जग हे डोळ्याला दिसणार, रंग बहार असणार त्या श्रीरंगाचंच रूप आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. जर मी सांगत होतो, वल्लभाचार्य हे स्वतः भक्तीचं कसं आदर्श रूप आपल्याला दाखवतात बघा. त्यांना प्रिय असणारं नाव आहे नाथजी. आणि वल्लभाचार्य त्यांच्या 20 वर्षाच्या आगे मागे असतील. सतत जायचे, तसे ते आंध्रमधले, तसे ते वाराणसीतले, पण ते जायचे सतत गोकुळ, वृंदावन, मथुरा परिसरात, ज्याला आपण एका शब्दात व्रजभूमी म्हणतो. आणि त्या व्रजभूमीमध्ये गोपाल कृष्णाचे भक्त असणारे ते जायचे. आणि एकदा गोवर्धन पर्वतावर ते गेले असताना त्याने एक विलक्षण साक्षात्कार झाला. एकदम जाणवलं की साक्षात श्रीकृष्णच आपल्या समोर सगुण रूपामध्ये उभा आहे. आणि आत्ता फक्त आपल्याला त्याचा अभय हस्त दिसतोय. अभय हस्ताच्या पाठोपाठ पूर्ण हात, नंतर मुरली, नंतर मोरपीस. हळूहळू कृष्ण आपल्याला सगुण रूपात दिसतोय. हो दिसला असं म्हणून ते त्याला नमस्कार करायला लागले. काही क्षण गेले असतील आणि वल्लभाचार्यांना गोवर्धन पर्वतावर जाणवलं की या भूमीवर भारत देशाच्या भाग्यानं 2000 वर्षापूर्वीचा श्रीकृष्ण, 3000 वर्षाचा श्रीकृष्ण गोवर्धन पर्वतावर अवतार घेतोय. कदाचित यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति. आणि मग वल्लभाचार्य माग फिरलेच नाही. त्या गोवर्धन पर्वतावर त्यांनी ठाण मांडून नाथजीचं मंदिर बांधलं. जी सगुण मूर्ती त्यांना दिसली तीच मूर्ती त्यांनी घडवली. आणि अनेक वर्ष गोवर्धन पर्वतावर ती मूर्ती होती. होती म्हणताना मला वाईट वाटते, कारण आज गोवर्धन पर्वतावरती मूर्ती नाही. मंदिर आहे पण ती मूर्ती नाही. ती मूर्ती पुन्हा मला कारण माहिती नाही, यावनी आक्रमणाचं कारण सुद्धा असेल, पण आज ती मूर्ती सुरक्षित उत्तर प्रदेशात गोवर्धन पर्वतावर नाही तर राजस्थानमध्ये, गावाचं नाव सांगतो, नाथद्वार किंवा नाथद्वारा या ठिकाणी सुरक्षित आहे. ज्याची पूजा पुढे मी सांगणार आहे. अष्ट आयाम पूजा फार विलक्षण आहे. अष्ट आयाम पूजा वल्लभाचार्यांनी स्वतः केली. ठीक आहे, आपल्या भाग्यानं ती मूर्ती सुरक्षित आहे, हेही आपलं नशीब म्हणायचं. आणि अशी पूजा करत असताना एकदा ती मूर्ती निर्माण झाल्यानंतर, आता काळ येईल त्यांचा, वयाचा कदाचित 30 वर्ष आला असेल, पण नंतर त्यांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनवाणी पायानी या भगवंताच्या विशुद्ध अद्वैताच्या भक्तीच्या प्रसारासाठी सबंध भारतामध्ये 3 वेळा भ्रमण केलं. आद्य शंकराचार्यांनी 2 वेळा केलंय, रामदास स्वामींनी 1 वेळा केलंय, त्यांनी 3 वेळा केलं. आणि विशेष म्हणजे 3 वेळा त्यांनी 84 ठिकाणं सबंध भारतामध्ये आहेत, जी आजही आपल्याला माहिती आहेत. त्यांना महाप्रभूजींच्या बैठकाचं नाव आहे. 84 जागा आहेत.
ज्या जागेवर काही काळ त्यांनी घालवलाय आणि भागवताचं पारायण आणि भागवताचं निरूपण. एक लक्षात घ्या, या संप्रदायामध्ये भागवत सर्वोच्च आहे. किती बरं आश्चर्य वाटेल आपल्याला, पण प्रस्थानत्रयीमध्ये एखादी शंका आली, प्रस्थानत्रयीमध्ये म्हणजे गीता, गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद त्यात शंका आली, तर त्या शंकेचं निरसन भागवतानं करायचं. खरं तर ते उत्तर कालखंडातलं आहे. ही यांची श्रद्धा आहे. जे महाभागवत ज्याला म्हणता येईल ना, तसे वल्लभाचार्य आहेत असं आपल्याला दिसतं. आणि विशेष गोष्ट अशी की या 3 वेळच्या भारत भ्रमणात आपला हा शुद्ध अद्वैताचा पंथ त्यांनी पंडितांच्या पुरता मर्यादित होऊ दिला नाही. तर ज्या ज्या गावी जातील त्या त्या ठिकाणच्या ज्याला वंचित पीडित वस्ती म्हणतो त्या वस्तीमध्ये जायचं आणि वल्लभ संप्रदायाचा प्रचार करायचा. असं चरित्रकार सांगतात की अहो, वल्लभाचार्यांना गीता प्रिय, कारण गोपाल कृष्णाची, पण त्या गीतेमध्ये सगळ्यात त्यांना प्रिय असणारा श्लोकार्ध कोणता, तर तो श्लोकार्ध आहे 9व्या अध्यायातला, स्त्रियो वैश्यः तथा शूद्रः तेपि यान्ति परांगती. स्त्री, वैश्य आणि त्यावेळी ज्यांना शूद्र म्हटलं गेलं ते भद्र लोक, यांच्या उद्धारासाठी त्यांनी आपला संप्रदाय अस्तित्वात आणला. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की जेव्हा अंधकार होता पारतंत्र्याचा, माणसांच्या जगण्याला आधार नव्हता, तर एकनाथांच्या पूर्वी या व्यक्तीनं जगायचं कशासाठी, तर कृष्ण भक्तीसाठी. आता तुम्हाला सगळ्यांना प्रिय होईल असा त्यांच्या साहित्याचा संदर्भ देतो. तुम्हाला ऐकून सगळ्यांना ते माहिती आहे. ते म्हणजे वल्लभाचार्य त्यांनी प्रस्थानत्रयीतल्या ब्रह्मसूत्रावर अणुभाष्य लिहिलंय म्हणून माहितीच असतील. त्यांनी भागवतावर सुबोधिनी म्हणून टीका लिहिली आहे हे माहिती असेल. पण त्यांनी 16 छोटे ग्रंथ लिहिले आणि त्यातला एक ग्रंथ आहे मधुराष्टकम. आपले वल्लभाचार्य तत्वज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञान सूर्य आहेत, पण कवितेच्या क्षेत्रामध्ये ते कवीश्वर आहेत. याची खूण पाहिजे असेल तर ते हे अष्टक काही मी सादर करणार आहे तुमच्या समोर. शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अहो, तो जो मथुराधिपती आहे ना, तो मथुरा नाही आहे, मधुराधिपती आहे. मथुरेचं मूळ नाव मधुरा आहे. आणि मग वल्लभाचार्य त्यांच्या त्या भक्ती कोमल आवाजात आपल्याला सांगतात, आधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम, हृदयम मधुरम, गमनम मधुरम, मधुराधिपते निखिलम मधुरम, वचनम मधुरम, चरितम मधुरम, वसनम मधुरम, वलितम मधुरम, चलितम मधुरम, भ्रमितम मधुरम, मधुराधिपते निखिलम मधुरम. वेणुर्मधुरो, रेणुर्मधुरः, पाणिर्मधुरः, पादौ मधुरम, रूपम मधुरम, तिलकम मधुरम, मधुराधिपते निखिलम मधुरम. नुसता उल्लेख करतो. गीतम, प्रीतम, भुक्तम, सुप्तम, रूपम, तिलकम, करणम, रमणम, तरणम, रमितम, शमितम, मधुरम. अहो, काय मधुर आहे. हा 6वा श्लोक बघा. गुंजा मधुरा, माला मधुरा, यमुना मधुरा, वीची म्हणजे लाटा, वीची मधुरा, सलिलम मधुरम, कमलम मधुरम, मधुराधिपते निखिलम मधुरम. आपण 6 श्लोकांचा विचार केला. पुढचे 2 श्लोक राखून ठेवतो, कारण वेगळ्या संदर्भात मला तुम्हाला ते सांगायचे. थोडक्यात आपण आतापर्यंत शुद्ध अद्वैत म्हणजे भक्तियुक्त अद्वैत, वल्लभाचार्य म्हणजे भक्तीचाच अवतार, जीवनपट या गोष्टी बघितल्या. पण मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानात शंकराचार्यांच्या तत्वज्ञानापेक्षा जे वेगळेपण आहे ते जरा एका दृष्टांतातून लक्षात घेऊया, म्हणजे आपल्या ध्यानामध्ये येईल. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये केवळ अद्वैतामध्ये रज्जू सर्प दृष्टांत आहे.
आणि आपल्या सगळ्यांना तो शब्द माहिती आहे की त्या तत्वज्ञानामध्ये विवर्त असा शब्द आहे. जग कसं जन्मास आलं? विवर्त. त्या विवर्तामध्ये सुद्धा शंकराचार्यांचं तत्वज्ञान, अन्य आचार्यांचं तत्वज्ञान आणि वल्लभाचार्यांचं तत्वज्ञान एका उदाहरणातून आपण लक्षात घेऊया. ते उदाहरण असं आहे की शंकराचार्यादी आचार्य जग म्हणजे ब्रह्मतत्वाचा विवर्त परिणाम मानतात. शंकराचार्य आणि आदी आचार्य कमी जास्त आहे, पण आपल्याला समजताना मी सोपं करून सांगतो. जग म्हणजे ब्रह्मतत्वाचा विवर्त परिणाम मानतात. म्हणजे कसं? दुधाचं दही विवर्त परिणाम. आणि वल्लभाचार्य म्हणतात ब्रह्माचं जग हे अविकृत परिणाम आहे, वास्तविक परिणाम आहे. पुन्हा प्रमाण तर सुवर्णाचं कंकण. काय फरक आहे बरं? विवर्त परिणाम असतो, त्या दह्याचं पुन्हा दूध होत नाही. जग मिथ्या, लोप होईल, पण ब्रह्म होत नाही. आणि वल्लभाचार्य म्हणतायत कंकणाचं पुन्हा सोनं होतं, अविवर्त परिणाम. आणखीन एक उदाहरण देतात, एखादा सर्प वेटोळा घालून बसलाय, तर वेटोळा कायमचं नाहीये. जग निर्माण झालं, पण ते साप जाऊन निर्माण झालं नाही. अविकृत परिणाम. म्हणजे वेटोळ संपलं की तोच सर्प, तेच जग त्याच स्वरूपात सळसळत जाणार. हा नेमका फरक आहे असं घ्या. आणखी काय बरं? तर ज्ञानात मोक्ष ही सगळ्यांची भावना आहे. वल्लभाचार्य म्हणतात ज्ञानात मोक्ष नाही. अहो, त्या बालकृष्णाच्या लीला आठवत आठवत आयुष्य सगळं कृष्णाला समर्पित करणं म्हणजे सायुज्य मुक्ती. खरी मुक्ती म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र तुडवणं नाही. ते म्हणतात कृष्ण लीलांच्या मध्ये आपण समर्पित होणं. मीराबाई डोळ्यासमोर आणली तर अधिक लक्षात. समर्पित होणं हाच पुष्टी मार्ग, हाच पोषण मार्ग. ते तर म्हणतात सायुज्य मुक्ती म्हणजे काय? बालकृष्णाच्या गोकुळातल्या क्रीडा आठवत आठवत परम समाधी, परमावधी गाठणं हाच मोक्ष मार्ग. म्हणजे भक्तीतून मोक्ष, ज्ञानातून मोक्ष ही वल्लभाचार्यांची भूमिका नाही. आणि मगाशी मी सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, पुनरुक्ती करतो. प्रस्थानत्रयीमध्ये एखाद्या मुद्द्याबद्दल शंका आली तर भागवताचं उत्तर सर्वोच्च मानायचं. इतके भागवत भक्ती ही वल्लभाचार्यांच्या संप्रदायामध्ये असलेली आपल्याला दिसते. आता पुष्टी मार्ग हा शब्द थोडासा आपल्याला वेगळा वाटतो. पुष्टी मार्ग म्हणजे पूजन तर आहेच, पण त्या पूजनातून, शब्द बघा, त्या पूजनातून पोषण आहे. पुन्हा प्रमाण आपल्याकडे कवी संकेत आहे. कासवी आपल्या मुलांच्याकडं, कासवीच्या पिलांकडं फक्त नजर टाकते. जैविक दृष्ट्या ते कदाचित स्तनपान देत असेल, पण कवी संकेत आहे की कासवीच्या नजरेनं कासवीच्या पिलांचं पोषण होतं. वल्लभाचार्य म्हणतात आयुष्याचा क्षण आणि क्षण तुम्ही कृष्णाला अर्पण करा, त्याचा अनुग्रह झाल्याशिवाय राहणारच नाही. आणि पुढे सांगायचं एक उदाहरण सांगतो. त्यांचा सगळ्यात मोठा शिष्य म्हणजे सूरदास. आता शिष्यावरून गुरुचं मोठे पण लक्षात ठेवू. सूरदास कुणाला माहिती नाही. ते 8 कवींच्या पैकी एक आहे, त्यांची नावं नंतर सांगतो. पण सूरदासाला घडवणारे जर वल्लभाचार्य असतील तर कृष्ण भक्तीचा कळस त्या ठिकाणी कसा आहे लक्षात. ते भक्ती सुद्धा त्या संप्रदायामध्ये 8 प्रकारची मानतात. आणि इथं मगाचा मी शब्द वापरला तो वापरतो की ते भगवंताला लाडू कृष्ण म्हणतात. नाथजी तर आहेच, पण लाडू कृष्ण म्हणजे काय? आपल्या घरामध्ये जे मूल असतं त्याचे जसे आपण लाड करतो,
यशोदेनं ज्याप्रमाणे लाड केले असतील तसं भक्तानं भगवंताला आपलं मूल मानून त्याचे लाड करायचे. हे जरा विचित्र वाटणार आहे पण सुंदर आहे. एकीकडे आई भक्ताची, एकीकडे परमेश्वर भक्ताची आई पण आहे आणि तोच परमेश्वर भक्ताचं मूल पण आहे. हे विलक्षण वाटणार आहे पण वारकऱ्याने विलक्षण वाटणार नाही. जनाबाई सहजपणे म्हणते ना, हृदयाचा बंदी खाना केला त्यात विठ्ठल कोंड्याला. हा जो भक्तीचा संदर्भ आहे, ज्याला आपण शरणागतीचं शेवटचं टोक म्हणू, ते आहे. मात्र नाथजीच्या मंदिरात, त्या वल्लभाचार्यांच्या कृष्ण मंदिरात आज सुद्धा जाणीवपूर्वक आपली शरणागती टिकावी म्हणून भगवंताचे शब्दच वापरतो, लाड केले जातात. त्याला अष्टविधा भक्ती, त्यापेक्षा अष्ट आयाम पुष्टी असं म्हणतात. अष्ट आयाम पुष्टी म्हणजे काय? मंगला म्हणजे देवाला उठवणं, शृंगार म्हणजे सुंदर वस्त्र आणि अलंकार घालणं, भोग म्हणजे सकाळचा फराळ देणं, राजभोग दिवसाचं मुख्य भोजन देणं, उत्थापन दुपारच्या झोपेतून उठवणं. विशेष आहे, संध्याकाळची वेळ ही ग्वाला वेला मानायची, गवळ्याची वेळ, आणि संध्याकाळी त्या गोपाल कृष्णाचं स्मरण करायचं. सहावा भोग, सहावा पुष्टी मार्ग ते सांगतात. सातवी आहे आरती सायंकाळची आणि आठवी आहे शयन. हा आहे भक्तीचा मार्ग. कदाचित कुणाला आवडेल नावडेल, पण पुढचा मुद्दा आपण सगळ्यांनी खास लक्षात घ्या की ते दीक्षा देताना दोन प्रकारे देतात. आम जनतेला दीक्षा देण्यासाठी पद्यामध्ये न देता, तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये न जाता, ते ब्रह्म सायुज्य दीक्षा देतात वल्लभ संप्रदायात. ते म्हणजे गुरु समोर बसतो, शिष्य समोर बसतो, गुरु शिष्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि शिष्य फक्त दोन वाक्य गद्यात म्हणतो. ही वाक्य अशी आहेत, आपण सर्वांनी नीट ऐका. ती ब्रह्म सायुज्य दीक्षेची वाक्य अशी आहे, मी अनंत काळापासून, त्यांना आपण पुनर्जन्म मानतो ना, मी अनंत काळापासून भगवंताला विसरलो आहे, पण आता मात्र मी माझं शरीर, माझे प्राण, माझी इंद्रिय, माझं अंतःकरण आणि माझं सर्वस्व त्या भगवंताला अर्पण करीन. ही आहे गद्य दीक्षा. आणि ज्याला आपण पद्य म्हणू, मंत्र म्हणू, ती दीक्षा अत्यंत महत्वाची आहे. आणि ती दीक्षा म्हणजे अष्टाक्षरी मंत्र आहे, तो रोज जपायचा. त्या संध्याकाळच्या वेळा ग्वाल वेळा सुद्धा जपायचा. आणि तो मंत्र आहे, श्री कृष्ण हा शरणम मम. म्हणजेच काय बरं? कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने. अरे कृष्णाच्या पलीकडे मला काही माहितीच नाही, तत्वच माहिती नाही. कृष्णात परम तत्वमहम न जाने. हेच म्हणताना म्हटले श्री कृष्ण शरणम मम. व्याख्यानाच्या शेवटच्या भागाकडे जायच्या पूर्वी आणखीन एक मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे की नाही म्हटलं तरी या संप्रदायामध्ये कोणी आरोप करील, कर्मकांडाला स्थान मिळालं आहे का? कर्मकांडाला स्थान मिळाले असं वाटू शकेल, कारण एक मुद्दा तुम्हाला सांगतो. आपल्या सगळ्यांना ऐकून ऐकून माहिती आहे की देवाला नैवेद्य दाखवायचा, तो 56 भोग राजभोग दाखवायचा, हा शब्द प्रयोग वल्लभाचार्यांचा आहे. हा संप्रदाय रस मानणारा आहे, शुष्क वैराग्य मानणारा नाही. हा संप्रदाय रसमयी भक्ती मानतो आणि आपल्या देवळामध्ये सुद्धा कृष्णाच्या मूर्तीच्या मागच्या भिंतीवर रोज नवी चित्र काढावी अशी भूमिका घेतो. त्याला ते पिछवाई असं म्हणतात. देवासमोर रांगोळ्या काढाव्या याचा आग्रह धरतात.
देवासमोर गीत संगीत सादर करावं याचा आग्रह धरतात. आणि 56 एक मिनिट 56 भोग किंवा राजभोग हा जो शब्द नैवेद्याच्या बाबतीत येतो तो वल्लभाचार्यांच्याकडून आलाय असं आपल्या लक्षात. शेवटी 2 मुद्दे आपल्याला आतापर्यंत मी बोललो नाही, पण आमच्या मनात नक्की एक विचार आला असेल की आपण आता वल्लभाचार्यांच्या कृष्ण भक्तीबद्दल बोलतोय. अहो अशीच कृष्ण भक्ती त्यांच्या आधीच्या शतकामधल्या एका मोठ्या व्यक्तीने सांगितलेली आहे आणि तिचं नाव आहे निंबार्काचार्य. हेही कृष्ण भक्तच आहेत, हेही भागवतच मानतात. मग निंबार्काचार्यांची कृष्ण भक्ती आणि वल्लभाचार्यांची कृष्ण भक्ती यात फरक काय? तो फरक लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तो फरक अशा प्रकारचा आहे. 5 मुद्दे आहेत. जरा समजून घेणं आपण अत्यावश्यक आहे. आपण सगळं मन एकाग्र करून हे ऐका. जे दोघांच्यातला फरक आपल्याला कळला तर वल्लभाचार्य नक्की कळतील. वल्लभाचार्यांचा कृष्ण हा बालकृष्ण आहे आणि निंबार्काचार्यांचा कृष्ण हा राधा कृष्ण. वल्लभाचार्यांचा कृष्ण हा बालकृष्ण आहे. सगळं त्यांचं तत्वज्ञान त्या बालकृष्णाबद्दल आहे. यशोदा माता वात्सल्य भक्ती ही वल्लभाचार्यांची. आणि मूर्तीतच फरक सांगायचा तर वल्लभाचार्यांच्या देवळातला कृष्ण एकटा उभा असतो, तो बालकृष्ण असतो. कदाचित त्याच्या आगे मागे यशोदा असू शकेल पण राधा नसते. आणि निंबार्क संप्रदायामध्ये राधा कृष्ण युगुल मूर्तीमध्ये असतो. आपण अर्थ समजून घ्या. युगुल मूर्तीमध्ये असतो. एवढंच नव्हे तर जेव्हा निंबार्काचार्य माधुर्य भाव सांगतात तेव्हा तो राधा भाव आहे. आणि राधे राधे म्हणून भगवंताच्या चरणी राधा होऊन लीन होणं हे निंबार्काचार्यांचं म्हणणं आहे. हे मला मान्य आहे की ते अशारीर भाव सांगतात आणि जयदेव कवीनं गीत गोविंद मध्ये त्याला शारीर भाव बनवलं. यात निंबार्काचार्यांचा दोष काही नाही. पण राधा हा दृष्टांतच नव्हे तर सिद्धांत म्हणून भक्ती म्हणजे राधा शब्द वापरतो मी. राधेची भक्तीच आपल्याला कृष्णापर्यंत पोचवते. राधेचीच शरणागती आपल्याला कृष्णापर्यंत पोचवते. आणि मग निंबार्काचार्यांचा मंत्र आहे, निंबार्काचार्यांचा मंत्र आहे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे श्याम राधे श्याम राधे 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 राधे. मला अधिक यावर काही बोलायचं नाही. पण वल्लभाचार्यांच्या कृष्ण भक्तीमध्ये राधा नाही. तशी भागवतातच मुळात राधा नाही. राधेची निर्मिती कुणी आणि कशी केली आहे हा एक अजून न सुटलेला प्रश्न किंवा कोड आहे. भागवतात राधा नाही आणि वल्लभ संप्रदायामध्ये राधा नाही. आणि विशेष सांगतो त्यांनी जेव्हा ब्रह्मसूत्रावर अणुभाष्य लिहिलं तेव्हा परमात्म्याचं सच्चिदानंद स्वरूपात वर्णन करताना त्यांच्या भाष्यामध्ये स्पष्टपणे बालकृष्णाच्या लीला आहेत. ही विलक्षण आहे. अणुभाष्य त्याचं नाव आहे. कारण ते स्वतःच म्हणतात ना कृष्ण म्हणजे ब्रह्म नव्हे, ब्रह्म म्हणजे ब्रह्म सत्यम नव्हे, ब्रह्म म्हणजे कृष्ण कृष्णनाथ. थोडक्यात तत्वज्ञान मांडतात पण त्याला रसाची बैठक असते. प्रेम रसाची बैठक असते. त्यांच्या पुष्टी मार्गाची बैठक असते. त्यांच्या अनुग्रह मार्गाची बैठक असते. त्यांच्या कासवीच्या पोषण तत्वाची बैठक असते. वल्लभाचार्य म्हणजे 5 आचार्यापैकी बालकृष्णाची भक्ती सांगणार विलक्षण व्यक्तिमत्व. मी शेवट करतो. मला माझ्या अभ्यासात जाणवतं की विठ्ठल ही वल्लभाचार्यांची भक्ती 16व्या शतकातली आहे.
आणि त्याच भक्तीनं पोषण नंतरच्या कालखंडात वारकरी संप्रदायाला पण लाभलं की काय? कारण वारकरी संप्रदायाला सुद्धा बालकृष्णच प्रिय. वारकरी संप्रदायामध्ये राधा कृष्ण नाही आहे. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल रुक्मिणी आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतानं बाल क्रीडेचे अभंग लिहिलेत. विचार करा, वारकरी संत बाल क्रीडेचे अभंग लिहितात आणि 16व्या शतकात ते वल्लभाचार्य बालकृष्ण गातात. इथं मला वारकरी संप्रदाय 16व्या शतकानंतर जन्मास आला असलं विधान करायचं नाहीये. ज्ञानदेवे रचेला पाया. विठ्ठलपंत वारी करत होते आणि इसवी सनाच्या 5व्या शतकात पुंडलिक झाला हे माहिती आहे. पण कदाचित वल्लभाचार्यांच्या बालकृष्णाच्या या संप्रदायानं 16व्या शतकात नाथांच्या काळात त्या जुलमी काळामध्ये भारतभर आणि महाराष्ट्रात सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाला आधार तर दिला नाही ना. आणि याचे कारण सांगतो. साधा आहे पण महत्वाचं आहे. वल्लभाचार्यांच्या मुलाचं नाव विठ्ठल दास आहे. संबंध भारतात विठ्ठलाची आपली जशी मूर्ती आहे, कटीवर हात, अशा मूर्ती फार दुर्मिळ आहेत. हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या आहेत असं मूर्ती शास्त्रज्ञांचं मत. मग वाराणसीचे, आंध्रातले, छत्तीसगड मधले, भारतभर फिरणारे वल्लभाचार्य आपल्या मुलाचं नाव विठ्ठलदास का ठेवतात? आणि शेवटी बघा, या दोघांनी मिळून आपले शिष्य ठरवले. वल्लभाचार्यांचा मुलाचं नाव विठ्ठलदास आणि त्यांनी दोघांनी मिळवून जसे आपल्या शीख संप्रदायामध्ये गोविंद सिंगांनी ज्याप्रमाणे आपले शिष्य पाहिले, त्याप्रमाणे या दोघांनी शिष्य ठरवले आणि त्या शिष्यांची नावं सुद्धा विलक्षण आहेत. एक नाव तुम्हाला मी सांगितलं ते म्हणजे सूरदास. आणि सूरदासांच्यावर बाकीचे बघा, हा इतिहास आहे ना, ही सांगोबांची गोष्ट नाहीये. आणि ज्याच्या संप्रदायामध्ये 8 त्यांना ते अष्टछाप कवी म्हणतात. आणि कवींचं काम काय? रसाळ भजन गायचं. संप्रदाय प्रसिद्ध व्हायला वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय? आपल्याकडची भक्ती ही समूह भक्ती आहे, देवळातली भक्ती आहे, वाळवंटातली भक्ती आहे. नुसतं एकानं करायचं ध्यान चिंतन नाही आहे. तसं यांच्या संप्रदायात सगळ्यात मोठं स्थान कशाला आहे? भजनाला. सूरदासांची भजनं प्रसिद्धच आहेत ना. त्याच्यामध्ये कृष्ण लीला आहेत. आणि कोण 8 आहेत बरं? 8 जण म्हणजे स्वतः सूरदास हा सूर्य, आणि बाकीचे कोण कोण? सूर्यमालेतले कुंभनदास, परमानंददास, कृष्णदास, गोविंद स्वामी, छीत स्वामी, चतुर्भुतदास आणि छान नाव आहे नंददास. गोविंदाचा दास हा नंददास असणारच. अष्टछाप कवी ही साहित्याला मिळाली देणगी आहे. या सगळ्यांचं काव्य उपलब्ध आहे. वल्लभाचार्यांनी वैराग्याबरोबर नवरसांनाही स्थान दिले, त्यात रागणी म्हणून भक्तिरसाला स्थान दिलंय आणि एकीकडे साहित्याचं दालन समृद्ध केलंय, तत्वज्ञानाचं दालन सखोल केलंय, भक्ती मार्गाची दिशा या भारतवर्षाला 16व्या शतकात दाखवली आहे. आणि शंकराचार्यापासून वयानं सगळ्यात लहान असणाऱ्या, कारण शंकराचार्य आधी, रामानुजाचार्य नंतर, निंबार्क आणि मध्व मध्ये, आणि 16व्या शतकात वल्लभदास. पिता पुत्र म्हटलं तर शंकराचार्य पिता, आणि पित्याचं एक मत पटत नाही म्हणून पुत्र बोलतोय की माया मला मान्य नाही, माया कारित विश्व मला मान्य नाही, कृष्णरूप विश्व मला मान्य आहे, असं आद्य शंकराचार्यांना वंदन करूनच आचार्य बोलतात. कुठं भांडण्याचा मुद्दा नाहीये. अशा वल्लभाचार्यांच्या बद्दल आज आचार्य परंपरेमध्ये मला बोलायची संधी मिळाली. हे भगवद्गीता, गीता धर्म मंडळ याचे कार्यकर्ता म्हणून मी खरंच भाग्य समजतो. आणि 2 मंत्रांचा उच्चार पुन्हा करतो. एक मंत्र म्हणजे त्यांचा जो अष्टाक्षरी मंत्र आहे, तो मंत्र श्रीकृष्ण हा शरणम मम. मला शरण जायला दुसरं जागा नाही. श्रीकृष्ण हा शरणम मम. आणि संदेश काय वल्लभाचार्यांचा? कृष्णात परम.
कृष्णाच्या पलीकडे, कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने, आम्हाला कृष्ण तत्वाच्या पलीकडं, गीता धर्माच्या पलीकडं, निष्काम कर्मयोगाच्या पलीकडं, भक्ती योगाच्या पलीकडं अन्य कोणतंही प्राप्तव्य नाही, उलट ते आमचं कर्तव्य आहे. हा वल्लभाचार्यांचा संदेश आहे असं आपण म्हणू शकू. थोडं मध्ये दोनदा तांत्रिक अडचण आली आणि 5-7 मिनिटं मी आधी काही आपली घेतली, त्याबद्दल क्षमस्व. पण आज आपण वल्लभाचार्यांना वंदन करू शकलो, ते श्रोते म्हणून तुमचं आणि वक्ता म्हणून माझं भाग्य आहे, परम भाग्य आहे, अशी माझी मनोमन श्रद्धा आहे. थांबूया. धन्यवाद.